पहिलं अमेंडमेंट असं आहे की आपण आत्तापर्यंत बलात्कार किंवा तत्सम जे काही गुन्हे आहेत या गुन्ह्यांमध्ये जी पीडिता आहे तिचं नाव डिस्क्लोज करत नाही असं आपल्या कायद्यामध्ये आहे। शक्ती कायद्यामध्ये त्याच्यासोबत आपण टाकलं होतं की ॲसिड विक्टिमचंही नाव हे पब्लिश होऊ नये। तर आता आपण या अमेंडमेंटद्वारे, ते काही BNS मध्ये आलं नाही, तर या अमेंडमेंटद्वारे आपण एवढीच अमेंडमेंट करतोय की ॲसिड पीडितेचं नाव देखील त्या याच्यात येऊ नये। दुसरं जी अमेंडमेंट आहे त्याच्यामध्ये आपण जी अमेंडमेंट करतोय त्यात महिलांच्या गोपनीयतेचा विषय झाला की हे जे काही पूर्वीच्या काळामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोणाशी सेक्शुअल ॲडव्हान्समेंट करणे किंवा अशा पद्धतीच्या गोष्टीच गुन्ह्यामध्ये होते। आपण शक्ती कायद्यामध्ये आता जे वेगवेगळे डिजिटल माध्यमं आले आहेत त्या डिजिटल माध्यमावरही स्त्रीची बदनामी केली तर ती बदनामी सेक्शुअल ऑफेन्सच्या अंतर्गत किंवा हे जे वेगवेगळे आपण रेपचे वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत, मोलेस्टेशनच्या कॅटेगरीज दिल्या आहेत, त्या कॅटेगरीमध्ये येतील अशा पद्धतीनं आपण त्यावेळेस केलं होतं। आता तेच अमेंडमेंट आपण यामध्ये करतोय ज्याच्यामध्ये आपण असं म्हटलंय की दूरध्वनी, ईमेल, सामाजिक माध्यम मंच किंवा इतर कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा डिजिटल संवाद माध्यमाद्वारे अश्लील किंवा कामुक स्वरूपातील आक्षेपार्ह संवाद करणे, स्त्रीच्या शरीराच्या कोणत्याही भागाचे वास्तविक किंवा बनावट चित्रण, तसेच स्त्रीचा कोणत्याही लैंगिक कृत्यात सहभाग दर्शवणारा कोणताही ध्वनी किंवा दृश्य चित्रफित, ऑडिओ किंवा व्हिडिओ इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही माध्यमातून अपलोड करण्याची किंवा प्रसारित करण्याची धमकी देणे हाही गुन्हा असेल त्याच संज्ञेतला, म्हणजे त्याचं गांभीर्य आपण हे वाढवलेलं आहे। अशा प्रकारचे दोनच अमेंडमेंट आहेत की जे शक्ती कायद्यात होते पण BNS मध्ये आलेले नाहीत, म्हणून ह्या दोन अमेंडमेंटला स्टेट अमेंडमेंट म्हणून आपण पुन्हा त्या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवतो। प्रश्न असा आहे की सन 2026 चे विधानसभा विधेयक क्रमांक 30 भारतीय न्याय संहिता महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 मांडण्यास सभागृहाची अनुमती आहे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होय ते बहुमत आहे, होय ते बहुमत आहे, प्रस्ताव संमत झाला।